टायगर केवकडं जाण्यासाठी ट्रॅक कसला खतरनाक आहे बघा. काय जबरदस्त असा ट्रॅक आहे आणि विशेष म्हणजे थंडावा एक नंबर. जरी आजूबाजूनं सगळं जरी जंगल असलं तरी इथं जंगली प्राण्यांचा एवढा काही धोका नाही असं वरचा एक गाईड सांगत होता. फक्त इथं माकडं जास्त आहे ते, बाकी काही इथं जास्त नाही. गुफा जवळ आले, बऱ्याच वेळ झाला ट्रॅक करतोय. आणि ही जी झाडं आहेत ना ही समोरची अशी, ही झाडं तुम्हाला फक्त डोंगरी भागातच बघायला मिळते. ती जसं आपण जम्मू काश्मीर शिमला मनाली तिकडचे जे हिल स्टेशन आहेत ना तिकडं आपण अशा प्रकारची झाडं बघत असतो. तर आपल्या महाबळेश्वरला बी अशी झाडं आहे ती गिराव. हां आता इथं बघा केव 30 मीटर, म्हणजे इथनं आणखी 30 मीटर आतमध्ये आहे केव. जर पाटी लिहिली बघताय ना ते बघा 30 मीटर केव आतमध्ये. आणि रस्ता कसा आहे बघा, झाडांच्या मुळ्या इकडं तिकडं सगळ्या पसरल्या त्या. आता इथं आलोय जवळच गुहेच्या. एंट्री शुल्क 20 रुपये म्हणते, पण इथं कोणी आहे का नाही काय माहिती गुहेमध्ये. हो हा वरती जाऊन. तर मित्रांनो किती शांतता आहे बघा इथं वरती. माकडं बसले वरती झाडावरती. हे पूर्ण अख्खं सगळं खाली जंगल आहे. काय आजूबाजूला जवळजवळ इथं 1.5 ते 2 किलोमीटर एरियाच्या आसपास एक पण इथं घर नाही आहे. इथं फक्त माकडं आणि पक्षी आणि प्राणी इथं ह्यांचाच फक्त आवाज ऐकू येते. म्हणजे कसं आहे आज आहे सोमवार आणि सोमवार असल्यामुळं पर्यटकांची गर्दी कमी असते. त्याच्यामुळं माझ्या मागं 1 किलोमीटर आणि माझ्या मागं पुढं 1 किलोमीटर एक पण माणूस नाही आहे. तर मी पण म्हणलं चला काय होते, इथं खाली एक टायगर केव आहे जे आपलं पांडव केव आहे ना तिथून खाली एक बहुतेक अर्धा ते 1 किलोमीटरची ट्रॅकिंग आहे त्याच्यानंतर पुढं. पण तिथपर्यंत जाण्यासाठी हे असं सगळं आजूबाजूला सगळं जंगल आणि त्याच्या अपोजिट साईडला पूर्ण असा एक मोठा टेबललँडचा डोंगर आहे. असं सगळं ट्रॅक पूर्ण करून टायगर केवपर्यंत आपल्याला पोचायला लागते. चला मित्रांनो, इथे तर बहुतेक लोक दिसते. हो इकडून एंट्री बंद आहे का? हा उघडं ना. ह्या साईडने एंट्री बंद होती. मी ट्रॅकिंग करत आलो ना. ह्याला 2 रस्ते आहेत, एक रस्ता अलीकडने आणि एक रस्ता पलीकडने. तर कोणतरी येते आता गेट उघडायला. हां एंट्री पे हां किती 20 रुपये का? पलीकडून रस्ता आहे का जायला? आहे ना, या की मग. तर फायनली मित्रांनो तिकडच्या साईडनं दरवाजा बंद होता, तिकडून त्यांनी दरवाजा उघडला आणि हे अशा प्रकारे हाय टायगर केव. इथं बरेच सारे बॉलिवूड सेलिब्रिटी पण इथं येऊन गेलेत. म्हणजे इथं खाली एक हॉटेल पण केलेलं आहे जे की असं पूर्ण लाकडामध्ये स्ट्रक्चर आहे सगळं. आणि समोर बसल्यानंतर पूर्ण तिकडचं डोम डॅम आणि पाचगणी शहराचा अख्खा व्ह्यू आणि सह्याद्रीची पर्वतरांग दिसते त्या बाजूनं. पहिल्यांदा गुफेमध्ये जाऊया. गुफेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या बाजूला नेतो. गॉगल काढू. तर इथं पण असंच आहे, सगळा अंधार आहे आणि CCTV हाय म्हणते तर स्टिकर लिहिला आहे आतमध्ये. तर ही गुफा किती मोठी आहे आपल्याला बी नाही माहिती, पण चला तरी पण बघूया. आतनं निसरती आहे का निमुळती आहे काहीच माहिती नाही. टॉर्च लावला आहे मस्तपैकी. टॉर्च लावून आपण इथनं आतमध्ये जाऊया. आता कुठल्या बाजूनं निघायचं नक्की? या बाजूनं गेलं तर इथं खरंच एक टायगर आहे की लोकांना घाबरण्यासारखं आहे. इथं एकतर अंधार असते आणि असं वाटतंय बघा तिथं टायगर बसलाय. ते बघा दिसतंय. हाय नकलीचा टायगर. मी पण घाबरलो याला बघून अचानक. चला आता इकडून असं हळू आतमध्ये जाऊ. हसायचा विषय सोडा, पण इथं काय आहे कोरीव काम बघा ना आतमध्ये काय जबरदस्त आहे गुहेचं. एक नंबर असं कोरीव काम आहे इथलं. तर गुफा काय ही जास्त मोठी नाही, मगाची जास्त मोठी होती, पण ह्या गुहेचं कोरीव काम जबरदस्त आहे. टॉर्च बंद करू. फायनली आलो आता बाहेर. तर मित्रांनो टायगर केवच्या इथं आल्यानंतर खाली सिटिंग व्यवस्था बघा कशी केलेली आहे, जबरदस्त बसायला. आणि ते समोर दिसतंय ना ती सगळी सह्याद्रीची डोंगर रांग आहे आणि त्या बाजूला दिसतंय पाणी, ते आपलं डोम डॅमचं पाणी येते. आणि हे समोर बघा एकदम काश्मीर मनाली शिमला त्यासारखं वातावरण आहे. सगळी उंच उंच झाडं
आणि हॉटेलची सिटिंग अरेंजमेंट बघा कशी आहे. इथं बरंच बॉलिवूड सेलिब्रिटीनी पण इथं बऱ्याच वेळा दिलेली आहे व्हिजिट. आणि जे वर पठार आहे ना टेबल लँडचं, तिथं बरंच पिक्चरचं शूटिंग पण झालेलं आहे नाही का बॉलिवूडच्या. तर असेच नवनवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये.